रामकृष्ण हरी मंडळी. तर तुम्ही म्हणत असताना नांगराव कसे मत चाललाय. तर नांगराव चढायचं कारण तास पडायला गेलं तर मग आपण उभा राहतो नांगरावर. नांगरू आला आपण आपल्या गायचे नियोजन करून घेऊ. मस्तपैकी गाय पिऊन सावलीला बांधल्या, देतात लागतं खायला टाकून. नंतर आलो खाली, ठिबकची शिल्लक होती आणि कडीच्या रानाला टाकली हातरून. ती हातरून आला वरी, लगेच काम दुसरं कोब्यावर पाणी मारून घ्यायचं. पाणी फिरी मारत झालं की लगेच जनावराला टाकायचा टाईम झाला. घेतलं पोती, एक कप कपावून टाकले 2, आणखी एक आणायचे. दिवसाला आपल्याला 6 पोते लागतात. त्या कोट ठेवून तिथून आपल्याला आणावं लागतात. नंतर काय आपल्याला जेवायचं होतं, घेऊन आलो पाणी. जेवण करून निघालो आपण 3 फवाराचे राहिलेले. बघू पुढं तयार मग आपण 1 नंबरमध्ये. चला मग त्याला इथं एक फवारा भरून त्यानं केलं चालू फवारायला. हे आपला ऊस 1.5 महिन्याचा आहे बघा, कसा आलाय. 1 नंबरमध्ये आलाय ना. चला मग नदीला जाऊन आपले घागर बनवून आणू दुसरी लगेच. नदीला आलो, तिथं सरपण भरा पिकअप चालू आहे. चला मग आपल्या खडीवर आलो. हे बघा आमचा खडा. या खडीतून पाणी न्यायचं आपल्याला. पाणी पिणे घेऊन आलो. तोपर्यंत काय गणपतीच करायला होता, ते गेला मोडून. आम्ही कोणतं कामगार केलो आणि ते एका दिवसात झाले असं कधीच नाही. का फवारा अडकून आलो महागारी. मस्तपैकी गाय फी आणून बांधल्यावरी केले गाण्या चालू. तिकडं धारा काढा पण चालू.